नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव. त्याचं शीर्षक आहे द्विदल करुणाष्टके. तर या कवी ग्रेस यांच्या द्विदल करुणाष्टके या कवितेचं रसग्रहण आज आपण या रसग्रहण सत्रात करणार आहोत. द्विदल करुणाष्टके सर्वप्रथम ती कविता जी आहे तर ती मी आपणासमोर सादर करतो. दरी डोंगरांच्या कपारीतलेही तुझे नाद येती अंगणी. दरी डोंगरांच्या कपारीतलेही तुझे नाद येती अंगणी. अरे रामदासा उदासीन का रे, तुझे शब्द देती मला सार. दरी डोंगरांच्या कपारीतलेही तुझे नाद येते इथे अंगणी. अरे रामदासा उदासीन का रे, तुझे शब्द देती मला सारणी. सांभाळ माझा उदासीत होतो, सांभाळ माझा उदासीत होतो. उदासीत जातो प्रभूच्या पुढे. जिथे शब्द ढळतात माझे इमानी, तिथे रामदासा तुलाही येरडे. जिथे शब्द ढळतात माझे इमानी, तिथे रामदासा तुलाही येरडे. प्रत्येक कविता मग ती कुणाची हे असो, ती कदाचित माझी असेल, आपली असेल किंवा इतरांची असेल, प्रत्येक कवितेला स्वतंत्र तिची एक आपली अशी स्वतंत्र पार्श्वभूमी असते. अगदी त्याच धर्तीवर कवी ग्रेस यांच्या याही कवितेमागची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हे अगोदर समजून घ्यायला हवं. कवितेचा आस्वाद घेण्यापूर्वी कवी ग्रेस यांनी कवितेच्या शीर्षकात द्विदल नेमका हाच शब्द का वापरला हे देखील समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. द्विदल म्हणजे एक असं रोप ज्याला तळं जरी दोन असली तरी देठ मात्र एकच असतो. द्विदल एक असं रोप ज्याला दळं दोन असली तरी देठ मात्र एकच असतो. मात्र इथे जो हा देठ आहे तो साहित्याला पुरस्कृत करणारा आहे. जसं प्रत्येक देठाला आपापलं एक मनोगत असतं, अगदी तसंच काहीसं मनोगत हे याही ठिकाणी आपणास पाहावयास मिळेल. त्याच देठाच्या मनोगताचा बोध म्हणजे आजची ही कविता द्विदल करुणाष्टके. एक असं रोप ज्याला दळं जरी दोन असली तरी त्यांचा देठ मात्र एकच आहे. त्यांचा आकार उकार वेगळा असला तरी त्यांचं मनोगत मात्र एकच आहे. कवी ग्रेस रामदास स्वामींविषयी बोलताना त्यांचं मनोगत मांडताना म्हणतात की रामदास स्वामींनी स्वतःच्या मूलभूत रूपालाच चितारले आहे. करुणाष्टके म्हणजे सेल्फ पोर्ट्रेट, जबरदस्त अवघड, जबरदस्त कला संपन्न. पण सेल्फ पोर्ट्रेट चितारायचे म्हणजे नेमके काय करावे लागेल हे झालं रामदास स्वामी लिखित करुणाष्टके मागचं मनोगत. परंतु कवी ग्रेस लिखित द्विदल करुणाष्टके मागचं मनोगत काय असावं. एक साहित्यिक म्हणून आपण साहित्याची निर्मिती करत असतो तेव्हा त्यात आपण जीव ओतत असतो, मेहनत, आपली साधना, आपलं रक्त त्यात ओतत असतो. तेव्हाच कुठे ती साहित्य साधना पूर्णत्वास जात असते, नाही का. आणि म्हणूनच कवी ग्रेस यांनी जे एक सूचक विधान केलेलं आहे, मला वाटतं तेच कवी ग्रेस यांच्या द्विदल करुणाष्टके मागचं मनोगत आहे. त्यात कवी ग्रेस म्हणतात, An artist who paints a self-portraits insert a transfusion of his own blood into his self-portrait. लिखाण साहित्याचं प्रयोजन विशद करतेवेळी प्रत्येक निर्मितीला कारणीभूत असते एखादी घटना, एखादं स्थळ वा ठराविक एखादी वेळ. याच तीन घटकांच्या अनुषंगाने त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब हे त्या साहित्यावर पडलेले असते, परावर्तित झालेले असते आणि त्याच अनुषंगाने निर्मित साहित्य हे त्या भावनेची किनार घेऊन मनोमनी तरंगत राहते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर कवी ग्रेस यांच्या साहित्याची निर्मिती देखील याच घटकांवर आधारलेली आहे. कवी ग्रेस यांच्या भावनेला हात देणारी, साथ घालणारी काळ वेळ कोणती असेल तर ती आहे संधिकालाची वेळ. जिथे सूर्य त्याच्या प्रकाश किरणांसहित पूर्णतः लयाला जातो आणि जो उजेड अवकाशात बाकी असतो ती वेळ म्हणजे संधिकाल. जिथे सायंकाळ आणि रात्र यांच्यामध्ये किंचितचा फरक असतो तीही वेळ. कवी ग्रेस यांच्या साहित्य निर्मितीला नेमकी हीच वेळ पोषक असल्याचं त्यांनी कित्येकदा तरी नमूद केलं आहे. तर दुसरीकडे मात्र कवी ग्रेस यांना ही वेळ उदासीनता देऊ करते असं कवी ग्रेस म्हणतात. अशाच उदासीनतेचं उदासी विषयक विवेचन म्हणजे हे द्विदल करुणाष्टके. कवी ग्रेस यांच्या साहित्याचं ब्रीद नेमकं काय हे सांगायचं झालं तर प्रकर्षाने दोन गोष्टी नमूद कराव्या वाटतात. त्यातली पहिली आहे, त्यात ते म्हणतात, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल.
मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कवी ग्रेस यांच्या साहित्याची, साहित्य निर्मितीची, त्यांच्या साहित्याचे प्राक्तन म्हणून ललाटी कोरलेले एक सूत्र, ज्याचा धर्म पाळणे, त्याची अखेरपर्यंत जाणीव ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. माणूस जन्म घेतो तेव्हा त्याचं मरण देखील ठरलेलं असतं. त्याच वेळी त्याचा धर्म, त्याचं कर्म देखील ठरलेलं असतं. काहीही झालं तरी त्यातून सुटका मात्र नक्कीच नसते. असंच एक सूत्र जे कवी ग्रेस यांच्या बाबतीत देखील लागू पडते. इतकंच नव्हे तर खुद्द कवी ग्रेस यांनी देखील या सूत्राला स्वतःच्या आत्म्याची एक ललकारी मानलेली आहे. ते सूत्र म्हणजे जीवे मृतांचेनी धर्मे वर्तावे. काहीही झालं तरी आपण आपला धर्म सोडता कामा नये, आणि या सूत्राला जागून कवी ग्रेस यांनी आपला धर्म शेवटपर्यंत तंतोतंत पाळलेला आहे. दुसऱ्या ठिकाणी कवी ग्रेस म्हणतात, वेदनांचे सुलभीकरण करता येत नाही. मला वाटतं उदासीनता ही कुणालाही येऊ शकते. वयोपरत्वे तसेच प्रत्येक जैविक घटकांवर उदासीनतेचा प्रभाव हा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. दोन व्यक्तींमध्ये दाटून येणाऱ्या उदासीनतेचं स्वरूप हे थोडाफार फरकाने साहित्यात नक्कीच जाणवत असतं. अवतरणारी उदासीनता ही नैसर्गिक जैविक घटकांमध्ये झालेला बदल, त्याचा परिणाम, त्याचं प्रतिबिंब जेव्हा आपणच दिसतं तेव्हा त्याचं प्रकटीकरण हे आपल्याला साहित्यात होत असतं. त्याच बाबतीत सांगायचं झालं तर कवी ग्रेस जेव्हा वेरावळ येथे होते तेव्हा समुद्र पाहत असताना, तिथे असणाऱ्या काठांचे मठ, त्यात दडलेले पाणी पाहत असताना स्वतःला ते मी उदासीचा काव्यपुरुष झालो असे म्हणतात. म्हणजेच विश्वाच्या चक्रात होणारे बदल, त्याची अनुभूती ही कायम मला लाभते असे कवी ग्रेस म्हणतात. आणि पुढेच ते म्हणतात, काही चंद्र उदास संत ढळती आयुष्य पारापुढे. काही चंद्र उदास संत ढळती आयुष्य पारापुढे, पारालाही अपार शब्द मिळती संदे तुला कडे. झाला आज उशीर जीव मळला लागे पुन्हा हंबरू. झाला आज उशीर जीव मळला लागे पुन्हा हंबरू. काठाचे मठ कातळात दडले पाणी कसे सावरू. काठांचे मठ कातळात दडले पाणी कसे सावरू. जेव्हा वाटतं काहीतरी लिहावं, सांगावं, बोलावं तेव्हा मन अगदी शून्य असतं. पण शोध बोध घेणं हे कळत नकळतपणे का होईना चालूच असतं. कारण मन प्रत्येकाला आहे आणि त्याच मनाची ही प्राथमिकता आहे. जिथे आपण ज्याचा काहीतरी शोध घेणार असतो तेव्हा त्याची सुरुवात ही नेमकी शून्यातूनच तर होत असते ना. आता हा शून्य भेदते वेळी, त्याची निर्मिती करते वेळी आपली नेमकी अवस्था काय आणि कशी होत असते हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. ही ती अवस्था आहे जिथे एखादी घटना, विचार, अनुभव किंवा एखादी अनुभूती ही आपल्या मनावर येऊन आदळते आणि नेमकं त्याचंच पर्यावसन हे आपल्या साहित्य निर्मितीत होत असतं असं मला तरी वाटतं. अगदी हेच, परंतु थोडं वेगळ्या पद्धतीने सांगण्यापूर्वी उदासी म्हणजे काय याचं उत्तर देताना कवी ग्रेस म्हणतात की उदासी म्हणजे निराशा, दुःख किंवा विफलता नव्हे, ही एक नैसर्गिक भव्यता आहे. कवी ग्रेस म्हणतात, उदासी म्हणजे निराशा, दुःख किंवा विफलता नव्हे, ही एक नैसर्गिक भव्यता आहे. विश्वाच्या भव्य पसाऱ्यात ऋतू, स्थळ आणि कालपरत्वे जेव्हा आपण प्रकृतीच्या अवस्थेत होणारे बदल पाहतो, अनुभवतो, तेव्हा या अवस्था बदलांचे वार आपण स्वतः देखील झेलत असतो, सोसत असतो. तेव्हा मनामध्ये जी काही प्रक्रिया निर्माण होते तेव्हा नेमका तोच तर असतो उदासीनतेचा परिणाम, जो आपल्या मनावर होत असतो. आणि इथेच तर कलावंताच्या हाती लागतं एक सूत्र असं की ज्यामुळे साहित्य निर्मिती मागची नेमकी काय संकल्पना आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर बालकवी यांनी देखील याविषयी कथन केलंच आहे. त्यात बालकवी म्हणतात, कोठिनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. कोठूनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. काय बोचते तेच कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. कुठूनही येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला. काय बोचते तेच कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. स्वतःचं भंगलेलं, दुभंगलेलं, दुखावलेलं बालपण शोधताना आपलंच अंगण
पुन्हा सावरताना जेव्हा रामदास स्वामींच्या हाकेचा साक्षात्कार होतो तेव्हापासून कवी ग्रेस आपल्याच निर्मितीच्या पसाऱ्यातून रामदास स्वामींच्या करुणाष्टकीय भावबंधाचा शोध आणि बोध घेत जातात. व्याकुळता, आर्तता आणि करुणा हीच त्रिवेणी करुणाष्टकाचा मनोधर्म आहे आणि आत्मलीनता ही करुणाष्टकांची ललाट रेखा आहे. म्हणजे स्वामीच्या करुणाष्टकांची शैली म्हणा असं कवी ग्रेस म्हणतात. त्रिवेणी ही रामदास स्वामी यांच्या करुणाष्टकात जाणवते, तीच त्रिवेणी ही कवी ग्रेस यांच्या द्विदल करुणाष्टकेमध्येही देखील जाणवते. ही त्रिवेणी जशी या ठिकाणी जाणवते तशी ती कवी ग्रेस यांच्या सबंध साहित्याच्या प्रसाऱ्यात जागोजागी आढळून येते. जिथे तिथे ही त्रिवेणी आढळून येते तिथे तिथे कवी ग्रेस यांच्या साहित्यातील करुणानिष्ठांची मूल्ये देखील आढळून येतात. मात्र कवी ग्रेस यांची शैली जराशी वेगळी आहे. त्याच वेगळेपणाच्या अनुषंगाने कवी ग्रेस या ठिकाणी या त्रिवेणीचा उलगडा करतात. इथे द्वैत अद्वैत या दोन घटकांचा संदर्भ येऊ पाहतो. सध्या तरी तो विषय मी जरा बाजूला ठेवत आहे. एका बाजूची करुणा ही दुसऱ्या बाजूला साथ घालते. जिथं एक असं बालपण जे पूर्णच विस्कटलेलं आहे त्याच भंगलेल्या बालपणात ज्याचा सांभाळ होतो त्याच उदासीत तो पुढे पुढे जात राहतो. जिथे त्याचे शब्द ढळतात तिथे त्याचीच करुणाष्टके पाहून त्यात असणाऱ्या स्वामीला रडू कोसळतं. तेव्हा कवी ग्रेस यांनी सांगितलेल्या द्विदल करुणाष्टके मधील स्वामीची अवस्था नेमकी कशी झाली असेल. रामदास स्वामी यांना झालेला साक्षात्कार, त्यांनी दिलेली आत्मलीन ललकारी आणि दुसरीकडे कवी ग्रेस यांच्या साहित्य शैलीचे रहस्य यात नेमका फरक तो काय आणि किती? जवळपास नगण्य. कारण दळ जरी दोन असली तरी, देह जरी दोन असले तरी त्यांची साधना, त्यातून येणारं मनोगत मात्र एकाच देठातून तर येत आहे ना. स्वतःची करुणा सांगताना, त्याबद्दल काहीतरी मागताना, त्या करुणाष्टकीय घटकातील साधर्म्य मांडताना आणि त्यात असणारं रहस्य शोधताना कवी ग्रेस यांना जे उत्तर मिळालं आहे ते याहून आणखी का वेगळं असावं. घरभर सरनाचे पात्र सांडूनी जाई, फिरून फिरून माझा वंश निर्वंश होई, फिरून फिरून माझा वंश निर्वंश होई. जेव्हा आपलं वास्तविकता सैरभैर होते, हतबल होते, तेव्हा ती कायमच एका तळमळीने स्वप्नसत्याचा शोध घेत असते. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या साधनेतून हेच तर स्वप्नसत्य पाहिले होते. आणि म्हणूनच सरतेशेवटी कवी ग्रेस म्हणतात, सर्जनशील स्वप्ने सूक्ष्म असतात, पूर्णपणे सूक्ष्म असतात, पाण्यावरील हवेवरील कोमलतेप्रमाणे असतात, परंतु त्यांचे मृतदेह मात्र एखाद्या पर्वताहून जड असतात. धन्यवाद.